जामच मोठा आहे. रेट आहे सुरमईचा एकदम स्वस्त आहे. उपास वगैरे सुटली तर येतात भाव वगैरे करून तुम्हाला पण चांगली स्वस्त सुरमई भेटू शकते. सुपर साईज हलवा आहे. भाव बघायला गेला तर 700 रुपये. मस्त मोठी मोठी ताम आहे. तिन्ही पाठी टायनी चार या साईडला पण मोठ्या मोठ्या सुरमई. ताड मासा बघताय. ताड मासाची साईज ऑलवेज बिग. सुरमई. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता पाठी बघते आपण आलोय करंजा डॉग्स मध्ये. सुरमई. आता आपण आलोय करंजा डॉग्स मध्ये आणि साखर चौकचे गणपती कालच विसर्जन झाले आणि आज आपण आलोय मार्केट मध्ये प्राइस बघायला. मच्छीचा काय भाव आहे, काय कसा रेट आहे ते बघायला आलोय. नक्कीच हा ब्लॉग उद्या आजचा एक ब्लॉग शेड्यूल करून ठेवलेला आहे. तो ब्लॉग आधी येईल, हा उद्या येईल, म्हणजेच शनिवारी येईल हा ब्लॉग. तुम्ही नक्कीच रविवारी येऊन मच्छी वगैरे खरेदी करू शकता. आता बघूया जाऊन भाव कसा काय आहे ते करंजा डॉग्स मधला. आणि आम्ही पण मच्छी घ्यायला आलोय. श्रावण म्हणजे चालू होता, सगळ्यांचे उपास होतं, त्याच्यामुळे उपासच होती आणि आता सुटली तर घ्यायला आलोय मच्छी. आता सुरमई नाही तर कोलबी वगैरे काय सस्ते रेट मध्ये आपल्याला भेटेल. आज स्वस्त तर नसेल ते मला माहिती आहे, पण जसं भेटेल तसं घ्यायला आलोय. नक्कीच ट्राय करायला आलोय. भाव वगैरे जाणून घेऊया सगळा कसं काय आहे पापलेटांचं वगैरे आणि तुम्हाला पण सांगतो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा. चला पुढे जाऊया मार्केटमध्ये. हे बघा सकाळ सकाळ बाजारासाठी बोटी सुद्धा बरेच आले आणि या साईडला बघा मावरा वगैरे काढतात बोटींची. सगळं काय कुठला मावरा पाहिजे तो आज आहे. सगळा मावरा आहे आणि मस्त ताजा ताजा मावरा आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. आजचा भाव मस्त आपण विचारला दादाला, त्याला सुद्धा मस्त रेट आहे आजचा. नक्कीच येऊन भेट द्या. जर तुम्ही पण श्रावण वगैरे तुमचा सगळं सुटला असेल, गणपती वगैरे झाले, खास तुमच्यासाठीच होती ही व्हिडिओ. आज नक्की या आणि भेट द्या. आणि इथं सुरुवातीला तुम्ही आतमध्ये जाल तर इथं सगळे फिश कटिंग करून देणार आहे आपल्या ताईस आहात, काकीस आहात. त्यांचे 30 रुपये किलोने मस्त असे बारीक बारीक सुरमईचे तुकड्या करून घ्या. आणि आतमध्ये जाताना आपल्याला पहिले सगळी चिंबोरीवाले आणि कोलब्यावाल्या लागतात, त्याच्यानंतर मग सगळे आतमध्ये मासलीची पाहिजेत. 700 रुपये वाटा. 800, 500, 300. हा वाला आहे तो 350 रुपये किलो आहे. खूप 300 आणि सुरमई आहे ते. सुरमई कशी बोललात काकू? 500 रुपये किलो सुरमई आहे. आणि अख्खा टोपला कसं प्रथम यो 2000 ला दिला. आणि बोंबील 1500 रुपये अख्खा टोपला. आणि किलो कसा आहे? किलो आहे काय? किलो कसा आहे? 200 रुपये किलो. नारपा पण 300 रुपये किलो आहे. 350. सुरमई 500, 300, 350. आणि ती कोलबी पाटी किलो घ्यायची तर किलो भेटेल. बोंबील पण किलो. त्यांचा भाव बघताय 1400 रुपये, 1400 रुपये ते 1800 रुपये मोठे आहेत म्हणून. आणि अख्खे जर पाटी बोंबील घ्यायचे असेल तर 1500 रुपयाला भेटेल. आणि इथं रिटेलर आणि होलसेलर असे दोन इथं तुम्हाला, म्हणजे आता ही अख्खी इथं पाटी घ्यायला लागेल. बाकीचे इथं तुम्हाला किलो मध्ये पण भेटतील, पण इथं किलो मध्ये नाही भेटणार. आणि छोटे पापलेट आहेत ते मला वाटते 600 रुपये किलो आहे. या साईडला पण मोठ्या मोठ्या सुरमई बघताय. आणि काकीनी सुद्धा मस्त सुरमई घेतले. काकी इथं दाखव. हे बघा सुरमई घेतले आम्ही 350 रुपये किलो मध्ये. नक्कीच तुम्ही येताय तर भाव वगैरे करून तुम्हाला पण चांगली स्वस्त सुरमई भेटू शकते. नक्की या. मस्त मोठे मोठे ताजे ताजे मावरे आहे. हलवा वगैरे आहे. 1400 रुपये, 1500 रुपये, 1600 रुपये असा किलोला हलवा सुद्धा भेटेल तुम्हाला. हलवा 550 रुपये किलो आहे. आणि यो दादा कुठला मासा आहे? यो वाला हा चांद मासा कसा आहे? कसा किलो आहे? आणि साईडचा बारकी सुरमई. सुरमई कशी किलो आहे तरी पण आज भाव कसा आहे? 400. नक्की. आणि बिग साईज या साईडला बघताय. बाबा मला वाटतं 2 किलोचा एक तरी असेल नक्कीच. आणि ही सुरमई बघा बरीच मोठी आहे. भाव बघायला गेला तर 700 रुपये. मस्त मोठी मोठी ताम आहे.
नक्कीच. आणि सुरमई दादा ही कशी आहे सुरमई किलो? 750 रुपये किलो. नक्कीच या तुम्ही पण. आपला दादा आहे समोरच इकडं. हो नक्कीच. काय दादा नाव तुझा? विनायक कोल्हे. कोल्हे दादा आहे. नक्कीच या. सुरमई 750 रुपये. ताम वगैरे मग मस्तपैकी घेऊन जा. आणि यो हलवा जामच मोठा आहे. ही किती किलो असेल यो एक तरी पीस? 2.5 किलो. 2.5 किलो असेल. काय रेटने? काय रेटने? 750. 750 रुपये किलोने. चालेल चल दादा धन्यवाद. बाकी बहुतेक तरी इथंच मी तुम्हाला आता दाखवलं. तरी पण वेगवेगळी मासली घ्यायचा प्रयत्न करूया सगळे इथं जाऊन. नक्कीच कसं आहे ते. हो नमस्कार. काय काका काय घेतलीत का नाही? काय खरेदी झाली? झाली. काय घेतला? उप घेतलं, लाल मासा, बल वगैरे घेतला. कसा आहे भाव आजचा? बरं आहे. बरा आहे आजचा भाव. लय बरं आहे. तरी पण आज उपास सगळ्यांची सुटली ना? बरं आहे. तरी पण बरं आहे. चालेल. धन्यवाद. चला काय नाव तुझा? मनोज. कुठून? राव्यावरून. नव्या वर्षी आलो खास मच्छी खरेदी मच्छीसाठी. नक्की धन्यवाद. चालेल. साईडला पतेरू सॉरी या साईडला पतेरी मासा आहे बघ. पतेरू 200 रुपये किलो आणि सकला 350 रुपये किलो आहे. रेड स्नायपर. काका एक भाव सांग आपल्याला कसा आहे ते. याचा जे ठेवलं स्वतः सगळा आहे तो 400 रुपये. स्क्वीड आहे तो 300. स्क्वीड आहे तो 300. तांब आहे तो 500. हलवा 600. सुरमई 500 साईज नुसार 500-600. आणि कोपा 250. बांगडा 150 रुपये किलो. सकला 400 रुपये किलो. ते मिक्स आहे 200 रुपये. दत्ताराम कोळी. धन्यवाद. आणि बघितला सगळ्यांचा रेट जाणून घेतला आपण. इकडं काहीतरी आपल्याला वेगळी मासली थोडी बघायला भेटली. नक्कीच तामचा आणि सुरमईचा रेट नक्कीच साईज अनुसार आहे. वेगवेगळे इथं वेगवेगळा असं रेट आहे सगळ्यांची. इथं टोलक बघता या साईडला 250 रुपये किलो. सगळी जण आहेत. मस्त भाव वगैरे चालू आहे मच्छीचा. रेट वगैरे आपण जाणून घेतोय. बहुतेक मासलीचा आता बरेच दिवसांनी आलोय तर मला मच्छीची नावं पण आठवत नाहीत. ताड मासा बघताय. ताड मासाची साईज ऑलवेज बिग. कैसा घेऊन चालय खतरनाक. आणि सकाळी आता मला वाटते 5 वाजून गेलेत. सकाळी मार्केट बघा पूर्ण उघडलाय आणि पब्लिक बघताय मार्केटमध्ये चालूच आहे. पाऊस होता म्हणून मगाशी कमी होती. आता पाऊस गेलाय तर पब्लिक फुल आलंय. आणि मासली घ्यायसाठी सगळ्यांची उपास वगैरे सुटली तर सगळी जण एकदा झाले. आणि भाव पण आज कमी आहे. अजून एक आपण इकडची सुरमई घेतलंय. कशी रुपये? 500 रुपयाला आपण सुरमई घेतलंय. किती किलो आहे ती? आणि आपण मार्केटमध्ये जर व्हिडिओ काढायला येत आहे तर समोर वरदची मम्मी नक्कीच दरवेळी आपण तिला घेऊन जाते. काय काकी बरी आहेस ना? आणि काय आजचा रेट वगैरे? आज 550 रुपये रेट आहे सुरमईचा. एकदम स्वस्त आहे आज. एकदम स्वस्त. आणि आज म्हणजे उपास वगैरे सुटली तर येतात. त्याच्यामुळे आज भरपूर गर्दी आहे. मोठी पण जास्त आल्यात आज. थोड्या पण आल्या ना. आणि काकीने बघा काय काय आणलंय. सुरमई घेतलंय 550 रुपये किलो. आणि हलवा 500 रुपये किलो. हलवा 500 रुपये किलो आहे. सुपर साईज हलवा आहे. मस्त मस्त हलवा. आणि ही बघा ही किती किलो असेल? 4 किलो आहे. 4 किलो. आणि बोंबील कसा? 1500 ला. असं म्हणजे 100-200 ला पाहिजे असतील तर नाही भेटत. तरी मिळतात ना? वाट्यावर देताव. चालेल. आपण आलो ना कधीच व्हिडिओ जर काढत असलो तर काकीला घेतल्याशिवाय जात नाही. आता मी सुरुवातीला मला काकी दिसली नाही म्हणून. चालेल धन्यवाद काकी. काय मावरा आहे? विराज दादा काय कसं आहेस? बरं आहेस ना?
होतं. कसा मावरा काय काय तुझे तर सांग एक एक आपल्याला इथून सुरुवात करते सांग तू चिरी आहे, हेकरू आहे, कोलबी आहे, काय हलवा कसं आहे. देत आहे देऊ सांग. चिरीचा 1200 रुपये पाटी, हेकरू 1000 रुपये पाटी, हलवा 500 रुपये किलो, 500 रुपये किलो कोलबी 350 रुपये किलो. आणि हे काय कुठला ते वरस आहे, वरस 1000 रुपये पाटी आहे ती. 1000 रुपये पाटी आहे ही. आणि यांचा रेट सांगितला. आणि हे काय आहे चोयरे बोंबील आहे, त्याची काय कशी पाटी आहे 900 रुपये पाटी. 900 रुपये पाटी आहे त्याची. मुऱ्या बघताय कशी दादा ही प्राइस 700 रुपये, 700 रुपये. आम्ही घेतलं बोंबील तर काकीने आम्हाला बोंबील सुद्धा फुकट दिलं. काकी म्हणून दिलं ते माझ्या बोटीचं आहे ते. हा. चालेल. धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद. हो खरेदी वगैरे केलेली आहे आता. काका हा नमस्कार. काय काय घेतलात मग. सुरमई घेतली 5 किलो. 5 किलो सुरमई घेतली. कशी किलोने भेटली. 350. 350 रुपये हिशोबाने घेतली. अच्छा काकी घेतलाय का. कुठून आलात तुम्ही. बदलापूर वर्षी आलात खास मासली घ्यायसाठी इथं. आणि ताजे आहे का मग मासे. ताजं आहे का मग मास सगळं ताजं आहे ना. चालेल धन्यवाद. 5 किलो सुरमई मजा आहे मग रात्री नक्की जेवायला या घरी. हो नक्की बदलापूरला. चालेल धन्यवाद. काय नाव तुमचं. यतीन टणक. येईल का युट्यूबला. आमचा नाकवा बघा भेटलाय. अजून एक दादा भेटला आपल्याला. आणि त्याची तर ए नाकवा कैसा आहेस. काय काय तू करते सांग मला. कोलबी आहे, चायनी आहे, किंगले आहे. याला एक कोलबीला काय बोलतात. सफेद कोलबी. आणि ती हे बारीक चैते, चैती ही. ते चायनी. आणि ही वाली चायनी आहे ते तिन्ही पाटी चायनी आहे. तिन्ही पाटी ताईनी छान सफेद हे कोलबी. सफेद आहे, बारीक चैते आहे. चैती काय रेट कसं आहे ते. हे 1000 रुपये चायनी टोपली. पोपली हे 1500 रुपये सफेद. सफेद. आणि ते हे 1200 रुपये. 1200 रुपये. गीतेश बोलते सुपर डुपर साईज आहे याची. ताड मासा आणि सकला मासा सुपर डुपर हल्दीचा एकदम स्पेशल. 3 आम्ही सुरमई घेतल्यात. आता त्याचीच कटिंग सुरू आहे. बाकी तुम्हाला दाखवली कटिंग वगैरे. आम्ही 3 सुरमई घेतल्यात. आता त्याची कटिंग सुरू झाली. आणि 3 मला वाटते किती किलो आहेत आपल्या 3. हा मला वाटते 1 किलो आहे. हा 3.5 किलो असतील. आणि ताई बघा मस्तपैकी बारीक आता पीस करते. मम्मी कुठे गेली गाडीत आहे. माझा करती तुझा काय तुझा कलर असेल तसं बोल पण माझा ब्रश कदान खेळतो. दे अंग दे. नाही डबा नाही.
हे बघा बोटींची मावरा सगळा आणून देतात आहेत आणि इथं या साईडला आपल्या मार्केटला विकायला सगळे जण. आता सगळ्या लाच्या आल्या, सकाळचे 6:30 आता वाजलं. ताळ मासा आहे, ताळ मासा. चला जाऊया. बस चला आता बरेच आता गर्दी वाढत चालले. 7 वाजायला आलं तशी, मगाशी गर्दी कमी होती. आणि या साईडला बघताय बर्फ. जर म्हणजे लांब मासली वगैरे नेवायची असेल तर इकडची बर्फ पण घेऊ शकता. चला तर आता निघालोय घरी. बस हा व्लॉग इथपर्यंतच होता. बराच काय मच्छी आपण दाखवली, बराच काय घेतला. नक्कीच कसा वाटला तुम्हाला आजचा रेट मार्केटचा ते कमेंट करून सांगा आणि नक्की या करंजा जेटीला भेट द्या.